दुसऱ्या दिवशी एमपीएससी विद्यार्थ्यांचं पुण्यामध्ये आंदोलन सुरू आहे आणि या आंदोलनामध्ये मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांनी सुद्धा सहभागी झालेले आहेत। लाडकी बहीण ऐवजी सक्षम बहीण बनवण्यासाठी आमच्या मागण्या मान्य करा अशी मागणी आंदोलक विद्यार्थ्यांनी केलेली आहे। जवळपास 16 तास हे आंदोलन सुरू आहे। या विद्यार्थ्यांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी बालाजी पोद्दार यांनी। पाहूया। त्यापूर्वी आपण काही दृश्य पाहूया। मध्यरात्री 1 वाजता आंदोलन आपण बघतोय, त्यानंतर मध्यरात्री 2:30 वाजता सुद्धा तितक्याच ताकदीने हे आंदोलन केलं जात होतं। रात्रभर हे आंदोलन सुरू आहे आणि आज सुद्धा हे आंदोलन तितक्याच ताकदीने केलं जात आहे। पुण्यातली आपण दृश्य पाहतोय, मध्यरात्री 1 वाजता, त्यानंतर 1:30 वाजताची काही आपण दृश्य पाहतोय। 2:30 वाजता सुद्धा तितक्याच संख्येने विद्यार्थी उपस्थित होते आणि आज सुद्धा तितक्याच ताकदीने आंदोलन केलं जात आहे। तर एमपीएससी विद्यार्थ्यांच्या नेमक्या मागण्या काय ते पाहूया। आयबीपीएस आणि राज्य लोकसेवा आयोगाची एकाच दिवशी असलेली परीक्षा पुढे ढकला। कृषीच्या 258 जागा राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत समाविष्ट करा। तर बालाजी प्रतिनिधी त्यांनी विद्यार्थ्यांची बातचीत केली आहे, पाहूया। पुण्यातल्या शास्त्रीनगर रोडवर एमपीएससीचे विद्यार्थी आंदोलन करत आहेत। काल रात्री 8 वाजल्यापासून जे विद्यार्थी आहेत हे सगळे रस्त्यावर आंदोलनाला बसलेले आहेत आणि आताचे 2 वाजेपर्यंत सुद्धा हे आंदोलन सुरू आहे। आयबीएसची परीक्षा आणि एमपीएससीची परीक्षा एकाच दिवशी आलेली आहे, त्यामुळे ती परीक्षा पुढे ढकलावी अशी सगळी या विद्यार्थ्यांची मागणी आहे। या ठिकाणी स्वतः खासदार सुप्रिया सुळे सुद्धा येऊन भेटून गेलेले आहेत। विविध राजकीय पक्ष या सर्वांना पाठिंबा देत आहेत। 3 वाजता देवेंद्र फडणवीस यांनी एक महत्त्वाची बैठक या संदर्भात बोलवलेली आहे। मात्र विद्यार्थ्यांचे प्रश्न सुटलेत का हा खरा प्रश्न आहे आणि प्रत्येक राजकीय नेता येतोय, मात्र विद्यार्थ्यांची नेमकी मागणी काय? आपल्यासोबत हे सगळे विद्यार्थी आहेत। काय मागणी आहे तुमची आता सुप्रिया सुळे? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक्झाम ओव्हरलॅप, आयबीपीएस आणि राज्यसेवेची एक्झाम एकाच दिवशी असल्यामुळे मुलांचा गोंधळ होतोय की कुठली एक्झाम द्यायची, कारण आयबीपीएसला सुद्धा सगळ्या मुलांनी 1000 रुपये भरलेले आहे। नेते वगैरे पाठिंबा देतात ते, पण आमचं एकच मिशन आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नोटिफिकेशन आल्याशिवाय इथून कोणी हलणार नाहीये। सर आता ॲग्रीच्या 258 जागा मंजूर झालेल्या आहेत आणि सर त्या 25 ऑगस्टला संयुक्त पूर्व परीक्षा 2024 मधून येणार आहे, पण सर त्या दिवशी आयबीपीएस आणि राज्यसेवेची एकत्र एक्झाम एकाच दिवशी आलेली आहे। सर महाराष्ट्रामधला मॉब असा आहे की जो आयबीपीएसची पण एक्झाम म्हणजे देत असतो, तर त्यांना पण इम्पॅक्ट आहे। सर जर सरकारचं असं म्हणणं असेल की महाराष्ट्राचे विद्यार्थी केंद्रात दिसले पाहिजे, मग केंद्राच्या एक्झाम देताना असला हट्टाहास का बरं? 3च दिवस राहिले तर आणि काय चर्चा करताय? आणि त्यांना माहिती ऑलरेडी म्हणजे आमचं एक सरकार स्थापन होईल, म्हणजे 150+ आमदारांनी पाठिंबा दिला आमच्या मागणीला, म्हणजे आम्ही राज्यपालाकडे जाऊन एमपीएससी वाल्याचं सरकार स्थापन करा अशी मागणी करायला पाहिजे। सगळ्याला माहिती हा विषय, मग आता चर्चा कसली? थेट नोटिफिकेशन पाहिजे जसं मागच्या वेळेस शिंदे साहेबांनी काढलं होतं। व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल करंदीकरसह बालाजी पोद्दार, पुढारी न्यूज, पुणे।